तहसील के करज गांव में इस वक्त आज है 1 जुलाई तलाटी कार्यालय के सामने इस वक्त मौजूद है हम, जहाँ विजया दिनेश पुरे महाराष्ट्र मी का 2 घंटे झाले पण अजून नंबर नाही लागत 2 घंटे। आणि याचा लाभ कसा मिळणार आहे आता? हे लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। याच्यासाठी आम्ही उत्पन्नाचा दाखला राहिलेला पण अजून आम्ही 2 महिने झाले 6 महिन्याचा मुद्दा करून आलेला अजून आपली कागदपत्र जमा केल्यानंतर आणि कागदपत्र काय लागणार होतं? उत्पन्नाचा दाखला। तुमचं नाव सांगा। नरेश स्वामी। आप कहाँ से हैं? खूप गर्दी वाढलेली आहे, त्याच्या कारण रिपोर्टर खूप बाहेर लवकर गर्दी खूप वाढलेली आहे। आपको काफ़ी सारी यहाँ पे नज़र आ रही होगी, जो काफ़ी संख्या में आपको महिला भी यहाँ पे नज़र आ रही होगी। आप स्क्रीन के ऊपर देख रहे हैं इस वक्त HHN 24 के न्यूज़ के माध्यम से। वो सब देख रहे दो तीन जन आए, वो अभी क्या कर रहे हैं? वहाँ पे बैठे क्या कुर्सी पे लेके? मी शिवई तलाठी करजगाव माननीय मुख्यमंत्री यांनी जे लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्या संदर्भात आमच्या ऑफिसमध्ये पूर्ण गर्दी दिसत आहे। या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आहेत आधार कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, डोमोसाईल सर्टिफिकेट आणि इलेक्शन कार्ड आणि वीज बिलाची झेरॉक्स, एवढ्या गोष्टी यासाठी पाहिजे। आणि हे आम्ही सकाळपासून इथं आलेलो आहे, अशी चिक्कार गर्दी आहे। हाँ असं आम्हाला तर वाटतं इथं कर्मचारी फक्त एकच कर्मचारी आहे, मला कोतवाल पण नाही आहे। मी दुसऱ्या साजातल्या लोकांची तलाठी लोकांना बोलावून त्यांची मदत घेतलेली आहे। हो तर ते आम्ही तसं वरच्या आमच्या अधिकाऱ्याला कळवलेलं आहे त्या संदर्भात। तर मी माझे जे आजूबाजूचे आमचे जे तलाठी बंधू आहे, लाखनवाडीचे आहे, गोविंदपूरचे आहे, त्यांना मी मदतीसाठी बोलावलेलं आहे आणि ते मदतीसाठी आलेले आहेत।